विश्वास पाटील, नवन पाटील, तानाजी माली आहे. संदीप ज्युनियर कुठे आहे? चला चला. नक्कीच सचिन, आज आपल्याला मनोज केनीची अनुपस्थिती नक्कीच इथे भासवत आहे, कारण की मनोज केनीचे पिताश्री यांना देवाज्ञा झालेली आहे. नक्कीच त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना स्पर्धेच्या माध्यमातून आमचे हरिभक्त पारायण गुरुदत्त वारकरी संप्रदाय हरिपाठ मंडळाचे माजी खजिनदार वैकुंठवासी श्रीराम सीताराम केनी या काकाने स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. मनोज केनीच्या वडिलांना दुःखद निधन झालेले आहे आणि आज मनोज केनीची नक्कीच आम्हाला उपस्थिती इथे भासते. आज ते जर असते इथे तर आयोजकांमध्ये अजून रंगत निर्माण झाली असती. बघूया क्या बात आहे. बंडू मालीनं बक्षीस भरपूर लावले होते जेव्हा गावच्या टीम खेळत होते. आता शिरीष दादानी बंडू मालीला बक्षीस लावलेलं आहे प्रत्येक झेलला. नक्कीच अगदी शिरीष दादा यांचा नंबर आहे 5353. मग तेवढं बक्षीस नाही भेटणार बंडू दादा, तुमचा नंबर आहे 1166. ते ठीक आहे, शिरीष दादांची रक्कम मोठी आहे, तुम्हाला 535 भेटेल, त्याच्यानंतर 3 नाही भेटणार. चला सामन्याला सुरुवात करूया. पहिली जोडी दिलीप घोडे आणि निलकंठ चौधरी. क्या बात आहे. पहिला चेंडू दिलीप यांनी कव्हर पॉइंटला केला. अविन मालीनं चेंडूला उचललाय एका सिंगलनं. जयहिंद देवरुंग टीम धावांचा श्रीगणेश होतोय. राहुल मालीची खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी. हा चेंडू लेग स्ट्रिकला सोडून जातोय. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा आला वाईट. धावसंख्या 2. दिलीप घोडे आणि निलकंठ चौधरी ही जैन देवरुंगची सलामीची जोडी. वेलकम कमलाकर माली. इथे चेंडू अगदी कव्हर गली शॉट थर्डमॅनला अजय मालीनं थांबवलंय. नक्कीच अरविंदजी भैरीसाहेब असतील, शरदजी भैरीसाहेब आम्हाला जोडलेत, तसेच सौजन नाईक, जय बजरंग कारविली नवीन 40+ संघाचे खेळाडू यांनी देखील आपल्या सिनियर 40+ संघाला शुभेच्छा दिलेत. अनिल पाटील, जोगेन पाटील असतील, संदीप पाटील, मेघनाथ पाटील अँड ऑल टीम. चांगला चेंडू. अगदी चेंडू येण्याआधीच मन बनवलं होतं फलंदाजानं की चेंडूला मला ऑन साईडला केलायचं आहे. चांगल्या लेंथवर चेंडू पाहिलाय. राहुल माली सध्याच्या घडीला सचिन अगदी आपल्या संघासाठी पहिलं पॉवरफुलचं ओव्हर तरी चांगल्या पद्धतीने टाकताना पाहायला मिळतोय. प्रत्येक स्पर्धेतून चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. इथे हा चेंडू विसेप मध्ये केलेला आहे. समोर संदीप ज्युनियर डीप मध्ये आहे. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 5. चेंडू टाकून झाले 3, 4. क्या बात आहे. राहुल मालीला आता प्रत्येक विकेटला 500. 535. श्रीदादा माली माजी सरपंच यांच्याकडून 535. 53 नाही भेटणार. बघूया किशोर. अगदी इथे फिल्डिंग जरूर चांगली केली मिड ऑफ इनफिल्डच्या आतमध्ये. 6 धावा 5 चेंडू. शेवटचा पॉवर प्लेच्या ओव्हरचा चेंडू राहुल माली. निलकंठ चौधरीसाठी हा चेंडू कंट्रोल पोलचा चांगला फटका. खाली क्षेत्र आहे. चेंडू चालला अगदी सीमारेषेच्या भेटीला आणि पहिला चौकार आलाय निलकंठ चौधरीच्या बॅटमधून या पहिल्या ओव्हरमध्ये. ढीसे
गुरुदत्त मानकुली संघाकडून एक चांगला खेळाडू म्हणून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल द विकेटनं दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. सुनील माली एस्टेनच्या मागे तानाजी माली आणि अजय माली इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. हा चेंडू बघूया, एक सिंगल धाव इथे कंप्लीट होणार नाहीये. फलंदाज धावचित बाद झालेत दिलीप घोडे. वेलकम चंद्रकांत केनी, मानकुली ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास घोडे. बॉडी लैंग्वेज अगदी पॉझिटिव्ह आहे. हा खेळाडू खतरे से खाली नहीं रहेगा सचिन. अतिशय चांगला उंच पुरा खेळाडू आहे. जैन देवरुंग टीम चालू सीझन मध्ये प्रथमच सिनियर 40+ मधून या टीम समोर मी समालोचन करतोय. नक्कीच एक उंच पुरा असा खेळाडू आहे विलास घोडे. रणजितचा पहिला चेंडू खेळतील. क्या बात आहे, पॉइंटच्या वरून चेंडूला खेळला अविन माली डीप मध्ये आहेत. चांगली फिल्डिंग. 2 धावा विलासनं आलेल्या पहिल्या चेंडूवर ठोकले. तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. क्या बात आहे, सिरीज आता इनके आहेत इन एक्शन में. यस, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी कार्याध्यक्ष. धावसंख्या 15 लागलेली आहे. नक्कीच आमचे बंधू चंद्रकांत रतन केनी यांचं देखील मंचावर शुभ आगमन. दोन चेंडू रणजितचे बाकी आहेत. धावा झालेत 15. हरिचंद्र केनी, क्या बात आहे, चांगला फटका अगदी ऑन साइडला खेळलाय. तानाजी माली चेंडूच्या समोर 2 धावा येथे देखील पूर्ण केलेत. सुनील माली काहीसा शांत मैदानामध्ये आहे सचिन. याआधी एक सामना खेळले. सुनील मालीचा मूड कुठेतरी मला वाटतं फ्रेश पाहायला मिळत नाहीये. चांगले खेळाडू आहेत. नक्कीच राहुलना आणि रणजितनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. 11 मध्ये 17 दिलेत. हा शेवटचा चेंडू. ओव्हर नंबर 2. हा फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. भंडू माली आहेत. क्या बात आहे, 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. 2 धाव संख्येनिशी 2 ओव्हर 2 बाद 19. जैन देवरुंग टीम.
2 ओव्हर 19 आणि ओव्हर नंबर 3 साठी बघूया सुनील संदीप की तानाजी. नक्कीच ज्युनियर संदीप देखील आहे. सँडी देखील एक चांगला गोलंदाज आहे. सुनील देखील गोलंदाज आहे. बघूया ओव्हर नंबर 3. जय हिंद देवरुंग टीम. नक्की या टीमचं आपण अभिनंदन करूया सचिन, कारण की गुरुदत्त मानकुली संघाला डमी होती आणि या टीमनं अगदी संपर्क साधून या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. क्या बात है. सुनील माली आलाय. सुनील मालीला प्रत्येक विकेटला 500. सिरीज दादांवरचे प्रेम आहे. नक्की सिरीज दादा मालीने या संघाची भरपूर सेवा केली. संघ स्थापनेपासून तर आतापर्यंत ते संघाचे अध्यक्ष आहेत. सरावाला येत नाहीये. दादा सरावाला आले तर सलामीला देखील येतील. पहिला चेंडू इथे सुनीलचं आपण कौतुक करत होतो सचिन. चांगली सुरुवात. सुनीलकडे चांगली क्वालिटी गोलंदाजी आहे. 13 चेंडू मध्ये 19. जय हिंद देवरुंगचा फलंदाज विलास घोडे. क्या बात आहे. सलगचा दुसरा डॉट. प्रत्येक विकेटला 500 आहेत. मात्र ते विकेट पेक्षा डॉट देखील त्याच्याच बरोबरचा चेंडू गणला जाईल मानकुली संघासाठी. हा चेंडू सोडून दिलाय. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा आलाय वाईटचा इशारा. धावसंख्या 20 धावा 14 चेंडू. सँडी आहे इस्टनच्या मागे. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. ताकद कमी आहे फटक्यामध्ये. तानाजीची चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. तानाजी गुरुदत्त मानकुली संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे सचिन. गोलंदाजी देखील चांगली करतो प्रॅक्टिसला. धावसंख्या 22. क्या बात आहे. शपल क्रॉस केलेत. एनकेना चेंडू बीट करून चाललाय. डी फाईन लेग रिजनला. हा येतोय चौकार. चौकाराने धावसंख्येला आकार आले. धावा बनले 26. 22 + 4. विशाल घोडे खेळतायत 9 वर. हरिश्चंद्र केने खेळतायत 4 वर. निलकंठ चौधरी बाद झाले 7 वर आणि दिलीप घोडे यांच्या बॅट मधून 4. सुनील षटकातील पुढचा चेंडू. अतिशय चांगला फटका आपण पाहतो ड्राईव्हचा. बंडू माली आहेत. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो खराब. 2 धावा येथे पूर्ण केल्या आहेत. 28 धावा. शेवटचा चेंडू आहे. ओव्हर नंबर 3. बघूया हा चेंडू शॉर्ट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये अजय आहे. डीप थर्डमॅनला फक्त एकच धावील. ओव्हर नंबर 3 इथे कंप्लीट आणि धावसंख्या झाली 29. 3 ओव्हर 29. जय हिंद देवरुंग टीम आणि या स्पर्धेचा आयोजक संघ गुरुदत्त मानकोली. जय बजरंग कारिवली टीम पोगाव येथे जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये देखील ही टीम सेमी फायनल मध्ये दाखल झालेली आहे. सँडीसाठी देखील प्रत्येक विकेटला 500 आहेत. श्रीदादा माली यांनी प्रत्येक खेळाडूला बक्षीस लावलाय. मात्र अजूनही ते कोणाच्या पक्षात गेले नाही. बघूया सँडीला इथे संधी आहे. प्रत्येक विकेट 500. शेवटचा अंतिम
चौथा ओव्हर. क्या बात आहे. पहिला चेंडू विलास गोडेला चकवलाय. गुड बॉलिंग. मानकुली संघाची ताकद आहे. फिरकी गोलंदाज. इथे हा फटका अतिशय चांगला खेळलाय. अगदी स्लॉक सिपच्या अंदाजानं टायमिंग प्रॉपर. ताकद देखील पाहायला मिळाली आणि चेंडूला पाठवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर षटकार. आपण खेळाडू मैदानामध्ये आल्यानंतरच उल्लेख केला होता की विलास गोडे एक मजबूत काटेकी बल्लेबाज आहे. शरीर यष्टीवरून समजला. नक्कीच काही चांगले फलंदाज आहेत आणि ते त्यांनी इथे दाखवले. संदीपला असा षटकार ठोकणं हे साध्या फलंदाज काम नाहीये. धावसंख्या 35. इथे देखील चांगला ताकदवान फटका. सरळ बॅट न खेळलाय. चेंडू चाललाय एका टप्प्यानं सीमा पार. चौकार. क्या बात है. राहुल माली चेंडू घ्या. विलास पाटील, शैलेश पाटील आणि रुपेश पाटील कडून सँडीला पारितोषिक लावलेले आहे. आता 3 चेंडू बाकी आहेत. विकेट हॅट्रिक घेतली. 3333. फलंदाजीला याल तेव्हा चौकार षटकार हॅट्रिकला देखील 3333. जॉली कामतकर संघाचे खेळाडू आहेत. 39 धावा. 39 झाल्या. चांगली फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक सिंगल धाव कंप्लीट केली. वेलकम संदीप नाईक. एवन जोडी गुरु पाटील आणि संदीप नाईक. 40 धावा. वाह गुड बॉलिंग. 40. शेवटचा चेंडू. विलास गोडे खेळतायत. हरिचंद्र केने स्ट्राईकला आहेत. 23 वर विलास आणि पूल अँड पॉवरफुल नाहीये. चांगला झेल. तानाजी मालीने टिपला आणि अखेरकार संदीपला 500 रुपयाचं बक्षीस सिरीज आता यांच्याकडून दिलं जाईल. नक्कीच प्रत्येक विकेटला 500 होते. शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली. बरोबर 10च्या सरासरीनं 40. जयंत देवरुंग आणि विजयासाठी 41 धावांचं आव्हान आहे गुरुदत्त मानकोली टीम समोर. नक्कीच गोलंदाजी पहा. अगदी गुणलेखक सचिन माली. पहिल्या ओव्हर मध्ये राहुल न 10, दुसऱ्या ओव्हर मध्ये रणजित न 9, तिसऱ्या ओव्हर मध्ये सुनील न 10 आणि संदीप मालीनं चौथ्या ओव्हर मध्ये 11. अशा एकूण धावा 40. एक विकेट घेतली रणजितनं आणि एक विकेट घेतली संदीपनं. 2 गड्यांच्या मोबदल्यात जयंत देवरुंग 4 ओव्हर 40. नक्की चांगला खेळ केला विलास आणि हरिचंद्र केनेनं. विलास गोडे 23 धावा. हरिचंद्र केने च्या बॅट मधून 4. निलकंठ चौधरी 7 आणि दिलीप गोडे 4. सँडीचे 500 रुपये आमच्याकडे जमा झालेत. श्रीदादा माली यांनी कॅश 500 रुपयाचं पारितोषिक जमा केलेलं आहे एक विकेटसाठी. आपण चंद्रकांत केनेंचं स्वागत सन्मान घेऊया. मानकोली ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सोनिया ट्रान्सपोर्टचे मालक एक्केचाळीस धावांचं लक्ष आहे. बघा संदीप नाईकला सहकारी भेटायला आलेत गुरु पाटील आणि संदीप नाईक. ही जय बजरंग कारिवली सिनियर 40+ ची एवन जोडी आहे.
नक्कीच आज भारत पाटील साहेबांचे चिरंजीव मीर भारत पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि मीरला या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण या स्पर्धेचे गुरुदत्त 40+ आयोजन कमिटीच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. बघूया 41 धावा बनवायचे आहेत गुरुदत्त मानकोली टीमला आणि सँडीला इथे जॉली कामतगार संघाचे खेळाडू विलास पाटील, शैलेश पाटील आणि रुपेश पाटील कडून चौकार षटकार हॅट्रिक 3333चं पारितोषिक लावलेलं आहे. सध्या ते यूट्यूबच्या माध्यमातून होम फोटो लाईव्ह चा मॅच घर बसल्या पाहत आहेत. धन्यवाद. बघा सुनील माली, राहुल माली आणि ऑल गुरुदत्त 40+ टीम तुम्हाला प्रत्येक चौकार षटकाराला श्रीदादा माले यांच्याकडून 500 रुपये आहेत. बघूया किती चौकार किती षटकार कोण फलंदाज मारतील. इथे कॅल्सी अल्पेश कडून केली जाईल आणि प्रत्येकाला श्रीदादा माले यांच्याकडून योग्य ते पारितोषिक दिलं जाईल. दिलीप गोडे सलामीला आले आणि संघाचं अगदी पहिलं ओव्हर देखील दुसऱ्या इनिंग मध्ये घेऊन आलेले आहेत. नक्कीच आमचे कुंदन पाटील आखाडा ग्रुपचे सदस्य, क्या बात आहे. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ आयोजित भिवंडी तालुक्यातील नवीन 40+ संघटनेची सर्वात मोठी स्पर्धा त्यांनी उपसरपंच चषक आयोजित केला होता आणि प्रथम विजेत्या संघास बाईक, मला वाटतं सध्याच्या घडीला तिन्ही 40+ मधून ही सर्वात मोठी स्पर्धा कारिवली गावा येथे झाली होती. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ संघाच्या वतीनं अनिल पाटील यांनी आम्हाला चांगले ट्रॅक सूट देखील दिले, त्यांचे विशेष धन्यवाद. सोजन नाईक आलेले आहेत. सोजन नाईक आपण या, मला वाटलं मला घरूनच कॉल केलाय का, स्वतः उपस्थित आहे तिथे. आखाडा ग्रुपचे सदस्य आहेत सोजन नाईक. परशुदादा आपण देखील हेच आहे. प्रत्येक चौकार षटकार 500. सुनील माली आणि राहुल माली जोडी 41 बनवायचे आहेत म्हणजे 10.25 च्या सरासरीनं प्रति ओव्हर. वेलकम गुरुनाथजी माली, आमचे दिलीप दादा आहेत, चंद्रकांत केनी, जयेश नाईक, संदीप नाईक आणि जयेश घरात, तसेच गुरु पाटील यांना कोण विसरेल. सध्या या इष्टिरक्षीच्या भूमिकेतून ते पाहायला मिळत नाहीयेत. काहीतरी नवीन चंदन नाईकनं त्यांची जागा घेतलेली आहे. क्या बात आहे. सुनील माली तयार नव्हते. नक्कीच हा चेंडू डेट केला जाईल. दिलीप गोडे, हनुमानजी चौधरी ग्रामपंचायत कारिवलीचे माजी उपसरपंच, बाबा पण मान्यवर कक्षामध्ये या. परशुदादा पाटील, हनुमानजी चौधरी, प्रल्हाददादा चौधरी यांचे बंधू आहेत. एक्केचाळीस धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये गुरुदत्त 40+ मानकुली या स्पर्धेची मुख्य आयोजक टीम. बघूया जय हिंद देवरुंग, खूप दूरचा प्रवास कापून ही टीम मानकुलीच्या स्पर्धेमध्ये आलेली आहे. नक्कीच आमचे मित्र विनोद केने देवरुंग यांच्याकडे या स्पर्धेसाठी
आणि त्यांच्या जैन देवरुंग टीम ला त्यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद विनोदजी केने. सामने होते सुरुवात. पहिला चेंडू सुनील मालीसाठी. नक्कीच जिथे लेगबाईचा इशारा आलाय. लेगबाईच्या स्वरूपाने गुरुदत्त मानकुली संघाचा धावांचा अकाउंट ओपन झालेला आहे. क्या बात आहे. राहुल मालीचा फटका. आता तितकीच चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. फक्त एकच धाव. प्रत्येक चौकार षटकारला 500 आहेत. सँडी मालीचे 500 जमा आहेत. एक विकेट घेतला त्याला 500 आलेत. आता फलंदाजांना ही सुवर्ण संधी आहे. 41 बनवायचे आहेत 24 चेंडू मध्ये. क्या बात आहे. सुनील मालीची मोठी विकेट. दांडी उडवलेली आहे. दिलीप घोडेनं मोठी विकेट, गोल्डन विकेट आली या सामन्यातून. यश संजय म्हात्रे यांच्याकडून गुरुदत्त 40+ संघाला या आयोजनासाठी आमच्या संपूर्ण समालोचक पॅनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद यश म्हात्रे. कोण गाव. फलंदाज आलाय तानाजी माली. तानाजी मालीवर आता मोठी जबाबदारी आहे. कारण की अविन मालीला मागे ठेवून तानाजीला पाठवलाय. इथून चौकार षटकार बघूया तानाजीच्या बॅट मधून पाहायला मिळतील का. 3 चेंडू 2 वर 1. इथे पायचीची अपील. अजून एक धक्का. क्या बात है. दिलीप घोडे छा गए. 2 पे 2. अभि डीजे ना चांगली धून पेश केली. दिलीप घोडे सांगत असतील मानकुली टीमच्या फलंदाजांना बच के रहणारे आता हॅट्रिकवर आलेत. या स्पर्धेची विकेट हॅट्रिक अजूनही कंप्लीट झाली नाहीये. आज स्पर्धा 3ऱ्या रात्रीमध्ये आहे. अविन माली हॅट्रिक ऑन आहे दिलीप घोडेसाठी. इथे डॉट, सिंगल, डबल, चौकार, षटकार की विकेट. बघूया अविन माली सिनियर खेळाडू आहेत गुरुदत्त मानकुली संघाचे. क्या बात आहे. इथे पहिला चौकार अविन मालीच्या बॅट मधून येईल का. फिल्डरने चांगले प्रयत्न जरूर केले मात्र या इनिंगचा हा पहिला चौकार अविन मालीच्या बॅट मधून. चौकार षटकार 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे आणि संघाला गरज देखील आहे. धावसंख्या झाली ती 6. पहिल्या चेंडूवर लेगबाईज, त्यानंतर राहुलने 1 धाव आणि त्यानंतर मात्र सुनील आणि तानाजी एका पाठोपाठ दोन्ही फलंदाज बाद झालेत.
क्या बात आहे. अभिनय अगदी हलक्या हाताने चेंडू खेळलाय. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि स्ट्राईक स्वतःवर ठेवली. क्या बात आहे. 1 ओव्हर 2 बाद 7. प्रति ओव्हर 10.25च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. नक्की दिलीप घोडेनं चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली. एक ओव्हर 7 गोलंदाजीसाठी आले जगदीश ठाणगे. जगदीश ठाणगे की वाहुली गावामध्ये देखील या नावाचे भरपूर सरनेम आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू अविननं काऊ कॉर्नर रिझनला उडवलाय आणि इथे हा दुसरा चौकार आलाय अविन मालीच्या बॅट मधून. नक्कीच नक्कीच जिथे कुठलीही स्पर्धा असो नंदू मालीनं नेहमीच समालोचक असतील गुणलेखक पंचांसाठी अतिशय चांगली नेहमी नाश्त्याची सोय काही ना काहीतरी ते घेऊन येतातच. खाली हाताने कधीच येणार नाहीयेत. धन्यवाद नंदू माली. अविन मालीनं आतापर्यंत 2 चौकार आणि 2 सिंगल मौल्यवान 4 चेंडूमध्ये 10 धावा ठोकलेत. धावसंख्या झाली ती 12. अविननं 2 चौकार ठोकलेत. राहुलनं 1 चेंडू केलाय फक्त 1 धाव. 41 धावांचं लक्ष आहे. जयहिंद देवरुंग या टीमनं पहिल्या इनिंग मध्ये 40 बनवल्यात. बघूया राहुल टू जगदीश. राहुल मालीला हा चेंडू खेळता आला नाही. फ्लाईट दिली होती. स्लोवर चेंडू होता. डॉट बॉल. चला प्रत्येक चेंडूवर अविन माली आपण टीम मीटिंग घेऊ नका जास्त. राहुल सामना आपण कंटिन्यू सुरू ठेवा मित्रांनो. स्पर्धा जरी आपली असली तरी वेळेचं भान आपण जरूर ठेवायचं आहे. हा चेंडू उडवलाय. बघूया किरण आहे चेंडूच्या समोर. इथे खराब फिल्डिंग राहुलच्या बॅट मधून. हा आलाय एक नशिबाचा चौकार. म्हणजे अजूनही 24 धावा आणि 14 चेंडू असं समीकरण आहे. राहुल मालीना फटका अगदी ऑन साइडला केलाय. कंट्रोल पूलचा फटका आहे. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 19.
अजूनही 22 धावा 13 चेंडू. क्या बात आहे. हा चेंडू वाईट यॉर्कर. एक धाव पूर्ण. दुसरीसाठी अविन माली आपल्या घरामध्ये सुखरूप आहे आणि ते 2 ओव्हर धावा बनलेत 21. 2 ओव्हर 21 आणि आता शिल्लक आहेत 2 ओव्हर मध्ये 20. सामना अगदी कट टू कट आहे. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहेत. बघूया इथून तिसरा ओव्हर घेऊन कोण येईल आणि दोन्ही संघांसाठी हा एक चांगला निर्णायक ओव्हर असेल. रामदास केने ओव्हर नंबर 3. दोन ओव्हर 20. 2 ओव्हर मध्ये 21 आलेत. बघूया रामदास केने. पहिल्या ओव्हर मध्ये दिलीप गोडेनं 6. दुसऱ्या ओव्हर मध्ये जगदीश ठाणगेनं 14. एकवीस धावा आलेत 2 ओव्हर मध्ये आणि 2 ओव्हर मध्ये अजूनही बनवायचे 20. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. पहिला चेंडू अतिशय चांगला एष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षण पाहायला मिळत आहेत. विलास घोडे या संघाचा एक मुख्य खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्लोज यष्टिरक्षण करतायत. वा पुन्हा एकदा अविन मालीसाठी हा डॉट चेंडू. अविननं पहिल्या 4 चेंडू मध्ये 10. त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट. आता 10 मध्ये 20. 10 चेंडू आणि 20 धावा. इथे हा चेंडू उडवलाय. बघूया वेल जज कॅच. क्या बात आहे. अतिशय चांगला झेल टिपलाय नीलकांत चौधरीनं. संदीप ज्युनियर न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला डावखुराचा तो फलंदाज आहे. पहिले 3 चेंडू अतिशय चांगले टाकलेले आहेत रामदास केनीनं. अविनची विकेट घेतली आणि एकही धाव अजून खर्च केले नाहीये. 9 चेंडू 20. नऊ चेंडू 20. नक्कीच रामदास केनीनं या तिसऱ्या ओव्हरची सुरुवात अतिशय चांगली केलेली आहे. जय हिंद देवरुण टीम साठी 9-20.
क्या बात आहे. इथे देखील हा चेंडू चांगल्या लाईनात लेंथवर 4 चेंडू टाकले आणि फक्त एक धाव, ती देखील लेगबाईच्या स्वरूपात. क्या बात आहे. सुनील म्हात्रेनं जसं का हात मारलाय, जसे का आखाड्या ग्रुप मध्ये आहेत. वा. 8-19. त्यांनी जोरात इशारा केला. तो इशारा समजला असेल कोणासाठी केलाय. आम्ही त्यांच्या एविदावे ओळखतोय, कारण की भरपूर त्यांच्या समोर स्पर्धा आम्ही कव्हर करत असतो. 2 चेंडू आहेत. ओव्हर नंबर 3. हा चेंडू राहुलनं अगदी काऊ कॉर्नर रिजनला खेळलेला आहे. एका टप्प्यानं चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा पूर्ण केलेत. क्या बात आहे, क्या बात आहे. 5 चेंडू मध्ये 3 आणि 1 विकेट. आता 7 मध्ये 17 धावांचा खतरा हा कोणासाठी उभा होईल बघूया. रामदास केनीनं तर कमालच केलेली आहे. 12 मध्ये होत्या 20. आता सामना येऊन थांबलाय 7 मध्ये 17. हा चेंडू खूप निर्णायक आहे रामदास केनेचा. राहुल मालीना फटका उडवलाय आणि ते अगदी खेळाडू होते, मात्र त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. सात 13. ते चेंडूला ऑन साइडला खेळलाय संदीप ज्युरियरना आणि हा चेंडू चाललाय शत्रक्षकाला चकून सीमा पार. चौकार. चेंडू 9 धावा. 5-9. अगदी चेंडू बॅटवर फुलटॉस घेतलाय किरण. इथे देखील हा चेंडू सीमा पार गेलाय. मॅच मधून थोडीशी खराब फिल्डिंग जरूर पाहिली. जगदीश आणि किरण मध्ये थोडीशी टक्कर देखील पाहायला मिळाली. मात्र मित्रांनो क्रिकेट खेळताना
एकमेकाला कॉल करत जा, आवाज देत चला, जेणेकरून दुखापत होणार नाहीये. दोन मध्ये 8 आलेत आणि आता 4 मध्ये 5 बाकी आहेत. तिसरे पंच लारासर मैदानामध्ये गेलेले आहेत. नक्कीच हा गोलंदाजासाठी सिग्नल असावा. पहिल्या 2 चेंडूमध्ये खराब फिल्डिंग आणि 2 चौकार. अविनं 2, राहुलनं 2 आणि संदीपनं 2. बघूया हा चेंडू ऑन साइडला खेळलाय पुन्हा एकदा. इथे दुसरी धाव पूर्ण. क्या बात आहे. हा सामना कुठेतरी जैन देवळुंगसाठी आता कठीण चाललाय, कारण की फिल्डिंग खूप खराब पाहायला मिळाली. 3 मध्ये 3, 3 चेंडू 3 धावा. चालू सामन्यातून विजेता संघ आणि जय बजरंग कारिवली. इथे संदीप ज्युनियरनं आपली विकेट दिलेली आहे. तर 2 मध्ये 3, 2 चेंडू 3 धावा. दोन चेंडू मध्ये 3 पाहिजेत. 38 झालेले आहेत. दोन चेंडू 3. चेसिंग इज कंपल्सरी. मैदानामध्ये रणजित माली आलाय. दोन चेंडू 3 धावा. सामन्याला अधिक वेळ घेतला जातोय. नक्कीच दोन्ही टीम जरा सहकार्य करा मित्रांनो. 2 चेंडू 3 धावा. इथून अजूनही आपल्याला यानंतर 2 सामने कव्हर करायचे आहेत. मच्छिंद्र केनी. इथे हा चेंडू टॉस झालाय. रणजितला देखील हा चेंडू डॉट टाकलाय. वा, काय मच्छिंद्र केनीनं पहिल्या 3 चेंडू मध्ये 10 धावा दिल्या, तरी देखील नंतरच्या अगदी 2 चेंडू व्यवस्थित टाकलेत. आता 1 मध्ये 3. चेसिंग इज कंपल्सरी. क्या बात आहे. मच्छिंद्र केनेचं कौतुक करावं लागेल. 1-3. एक चेंडू 3 धावा. जय हिंद देवरुंग के स्पर्धेचं आयोजक गुरुदत्त मानकोली या सामन्यावर विजय कोणाचा होईल. 1-3. आणि हा फटका हवेमध्ये खेळलाय. झेल सोडलाय. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव आणि ते फलंदाज रणजित माली. रणजित मालीची इथे नक्कीच हा सामना जय हिंद देवरुंग टीम ना जिंकलेला आहे. क्या बात आहे. जय बजरंग कारिवली टीम आणि आता जय हिंद देवरुंग गुरु असतायत. हा सामना तितकाच रंगतदार पाहायला मिळाला. अभिनंदन.
जय हिंद देवरुंग टीम. चला आपण चंद्रकांत किनी यांच्या शुभ हस्ते या सामन्यावर खेळाडूला पारितोषिक देऊ आणि लगेच दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याला थेट आपण सुरुवात करणार आहोत.